माधव कुंज विहारी जय माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम
Ram Ram Hare Hare Jaya Radha Giridhari Radha Giridhari Jaya Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jaya Vrindavan Dham Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jaya Jaya Gurudev Gurudev कवि गोपाल श्री हरिनाम संकीर्तन की जय भगत महाप्राणी जगत गुरु सुखपाल समवेत गौर सुंदरी दाय गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो Om Namo Bhagavate Vasudevaya Narayanam Namaskritya Naram Chaiva Narottamam Devim Saraswatim Vyasam Tato Jayamudire Nashtaprayeshu Bhadreshu Nityam Bhagavata Sevaya Bhagavati Uttama Shloke Bhakti Bhavati Naishiki Krishnaya Vasudevaya Devaki Nandanaya Nanda Gopakumaraya Govindaya Namo Namaha Hare Krishna. आपलं स्वागत आहे आजच्या भगवद्गीतेमध्ये. आपण श्रीमद भागवतचा पहिला स्कंद वाचतोय. अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण. श्लोक संख्या 30. जन्म कर्मच विश्वात्मं जन्म कर्मच विश्वात्मन् अजस्य अकर्तुः आत्मना अजस्य अकर्तुः आत्मना तिर्यक्नुषिषु यादसु तिर्यक्नुषिषु यादसु तत् अत्यंत विडंबनम् जन्म कर्म च विश्वात्मन् अजस्य अकर्तुः आत्मनः तिर्यक्नुषिषु यादसु तत् अत्यंत विडंबनम् जन्म कर्म च विश्वात्मन् अजस्य अकर्तुः आत्मनः तिर्यक्नुषिषु यादसु तत् अत्यंत विडंबनम् जन्म कर्म च आत्मा विश्वात्मन् जन्म कर्म च विश्वात्मन् अजस्य अकर्तुः आत्मनः तिर्यक्नुषिषु यादसु तत् अत्यंत विडंबनम्.
शब्द आहे. जन्म जन्म, कर्म कर्म, च आणि विश्वात्मन हे जगाचे आत्मा, अजस्य अजन्माचे, अकर्तृ अकर्त्याचे, आत्मनः जीवनशक्तीचा, तिर्यक प्राणी, नृ मानव, ऋषीषु ऋषीत, यादसु जलचरात, तत् ते अत्यंत अतिशय विडंबन भ्रम उत्पन्न करणारे. अनुवाद तात्पर्य रूपात की ऐकायचे. हे विश्वात्मा, तुम्ही निष्क्रिय असून कार्य करता, जीवनशक्ती व अजन्मा असूनही जन्म घेता, हे भ्रम उत्पन्न करणारे आहे. तुम्ही स्वतः पशु, मानव, ऋषी आणि जलचर यांच्या रूपाने अवतार घेता, हे खरोखर संभ्रमात पाडणारे आहे. तात्पर्य, भगवंताच्या दिवेला केवळ भ्रमात पाडणारच नाही, तर त्याबरोबर विसंगती वाढते. दुसऱ्या शब्दात, मानव मात्रांच्या मर्यादित विचारशक्तीसाठी या सर्व लीला अचिंत्य आहेत. भगवान सर्वत्र व्याप्त असे अखिल विश्वाचे परमात्मा आहेत. असे असूनही ते पशूंमध्ये वराह, मानव रूपात राम, कृष्ण इत्यादी, ऋषींमध्ये नारायण आणि जलचरात मत्स्य इत्यादी रूपांनी अवतीर्ण होतात. त्यांना अजन्मा अकर्ता असे म्हटले जाते. श्रुती मंत्रात असे म्हटले आहे की परब्रह्माला काही कर्तव्य कर्म नाही, त्यांच्या समान व अधिक कोणीही नाही. त्यांच्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत. त्यांच्या स्वाभाविक ज्ञान, बल, क्रिया यांच्या योगाने ते सर्व काही परिपूर्ण रीतीने करतात. या सर्व विधानाहून हे सिद्ध होते की भगवंतांची कार्ये, रूपे इत्यादी सर्व काही आपल्या मर्यादित विचारशक्तीसाठी अचिंत्य आहे आणि ते अचिंत्य शक्तिशाली असल्याने त्यांच्या बाबतीत सर्व काही शक्य आहे. म्हणून त्यांचे तंतोतंत गणित मांडणे कोणालाही शक्य नाही. भगवंतांची प्रत्येक कृती सामान्य मानवाला गोंधळात टाकणारी आहे. त्यांना वैदिक ज्ञानाने सहजगत्या जाणता येत नाही, परंतु त्यांना शुद्ध भक्त सुलभतेने जाणतात, कारण त्यांचे भगवंतांशी आंतरिक नाते असते. त्यामुळे ते जरी पशूंमध्ये अवतरले तरी ते पशु नाहीत, मानव नाहीत, ऋषी नाहीत किंवा जलचर नाहीत, हे भक्तांना माहीत असते. सर्व स्थितीत आणि काळात ते श्रेष्ठ भगवंतच आहे. ओमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामे. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशिकारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरकृष्णे नमः. नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणिकाय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां
वृंदावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे आजच्या कथेमध्ये। आपण भागवतामधून कोणती देवीच्या प्रार्थना ऐकतोय। तर श्लोक संख्या 30 यामध्ये कोणती देवी जी आहे अतिशय महत्त्वाचा सिद्धांत मांडते की भगवंत जे आहे विश्वात्मा आहे, विश्वात्मन, आणि त्यांचा जो स्वभाव आहे तो आहे अकर्तृ, म्हणजे काहीच करत नाही, करण्यासाठी काही कर्तव्य कर्म नाहीच आहे, नित्य कर्म काही नाही आहे। तुम्ही निष्क्रिय असून सुद्धा सर्व कार्य करता आणि अजस्य, तुम्ही अजन्म आहात, तुम्ही नित्य शाश्वत सच्चिदानंदमय विग्रह, ईश्वरा परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण ब्रह्मदेव म्हटलं। अजस्य, अजन्म असून सुद्धा तुम्ही जन्म घेतला आणि हे सर्व काही भ्रम उत्पन्न करणार आहे। जन्म कर्माचे विश्वात्मन अजस्य अकर्तृ आत्मना, की तुम्ही जन्म घेतला। तसंच तुमचे जे अवतार आहे ते प्राणी, मनुष्य, ऋषीमुनी, जलचर जीव हे सर्व मध्ये आहेत। ते जे ऋषीषु यादसु तत् अत्यंत विडंबन, हे अतिशय विडंबन आहे की विसंगत आहे। अजन्म असून जन्म घेताय, तुम्ही अकर्तृ असून सर्व कार्य करताय, आणि तुम्ही त्याचं केवळ मनुष्यच नाही तर पशु पक्षी ऋषी मुनी सर्व तुम्ही अवतार जन्म घेताय, ते अतिशय भ्रमात टाकणार आहे असा श्लोक आहे। तर कुंती देवीला ही सर्व जे उपस्थित लोक आहेत भगवंतांसमोर, पांडव आहेत, गांधारी, धृतराष्ट्र आणि बाकीचे ऋषीमुनी व्यासदेव आहेत, सर्वांसमोर हाही सिद्धांत मांडायचा आहे की भगवंत जे आहे ते अचिंत्य आहे। तिथं तात्पर्यामध्ये प्रभूंनी एक शब्द मुख्य रूपाने उपयोग केला आहे, अचिंत्य। भ्रमात का टाकतंय आपला, भ्रमात का पाडतंय, कारण ते अचिंत्य आहे। आपल्या चिंतन शक्तीच्या पलीकडे म्हणून भ्रम पडतोय। तर आपल्या चिंतन शक्तीमध्ये जर समजलं असतं मग भ्रम झाला नसता, पण भ्रमात आपण का पडतोय, ते अचिंत्य आहे। जसं भगवंत सर्व व्यापी आहे, आत बाहेर, पण तो दिसत नाही, म्हणून लोकांना असं भ्रम होतो की तो कुठं आहे, तो कुठे असतो का। पण इथं पुढे म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये भक्त जे आहेत ते जाणतात, त्यांना अनुभव आहे याचा। डोळ्यांना असं दिसत नाही आहे, पण अनुभव आहे हृदयाला, चेतनेला, की तर भगवंताची उपस्थिती आहे। वेदांमध्ये सुद्धा जे काही ज्ञान आहे, धर्म अर्थ काम मोक्षाचं, किंवा 3 जे वर्ग आहे, 3 जे गुण आहेत, सत्वगुण रजगुण तमोगुण, त्याविषयी ते भगवंताला जाणू शकत नाही। केवळ शुद्ध भक्तीच भगवंताला जाणू शकते, म्हणून शुद्ध भक्तीनेच भगवंत प्राप्त करणं शक्य आहे, भगवंताची संगती अनुभूती शक्य आहे। तर आपल्याकडे तो एक पर्याय आहे की आपण जे आपलं मूळ स्वरूप आहे आत्म्याचं, त्या स्वरूपामध्ये भगवंताची सेवा, भगवंताचं
भक्ती भजन केलं पाहिजे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबोनाय श्रवण आली शुद्ध चित्ते कशय उदय. की ते नित्यसिद्ध कृष्ण प्रेम आहे प्रत्येक जीवात्म्यासोबत, ते आपण जागं केलं पाहिजे, तर जागवलं पाहिजे. जे सुप्त अवस्थेमध्ये आता मायेच्या प्रभावाने अनेक युगापासून आहे, तर ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण किती प्रामाणिकपणे, आपण किती गंभीरतेने हे समजतो की जीवनाचा उद्देश जो आहे, मनुष्य जीवनाचा उद्देश हा भगवत प्राप्ती आहे किंवा आपलं स्वरूप सिद्धी आहे. स्वरूप सिद्धी ते आपलं मूळ रूप आहे, स्वरूप. आपलं देहाचं रूप बदलतं काय, पण जे आत्म्याचं स्वरूप आहे ते बदलत नाही, ते नित्य आहे, ते सच्चिदानंदमय आहे. म्हणून त्याची अनुभूती घेणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती, आत्मानुभव. आणि त्यासाठी आपली सगळी साधना भक्ती आहे. साधना भक्तीमध्ये मुख्य जे अंग आहे ते आहे की आपण आपला जो वेळ आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे, की तो वेळ कसा आपण उपयोग घेतो आहे. जे काही आपल्या सेवा आहे, जे काही आपले कर्म आहेत, त्याचं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. सर्व काही शक्य आहे. आपण नियोजन केलं, व्यवस्थापन केलं तर सर्व काही शक्य आहे. आणि आपल्या मनाला सुद्धा वळण दिलं पाहिजे. आपलं मन जे आहे, आपली चेतना जी आहे, त्याला योग्य वळण दिलं पाहिजे की कोणता विचार आपण केला पाहिजे, कोणता विचार नाही केला पाहिजे, कोणतं कर्म केलं पाहिजे, कोणतं नाही केलं, किती केलं पाहिजे, किती नाही केलं पाहिजे. सगळं एक याला बुद्धीचा उपयोग केला पाहिजे यासाठी. जसं एखाद्या कंपनीमध्ये केवळ भौतिक गोष्टींसाठी मनुष्य इतकं कष्ट घेतो, इतकं त्यामध्ये बुद्धी लावतो, इतकं त्यामध्ये झिजतो, घाम गाळतो, तर भगवत प्राप्तीसाठी किंवा आत्मसिद्धीसाठी आपण का नाही थोडंसं बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. कागदाच्या पैशासाठी आपण किती कष्ट घेतो, किती आपण त्यामध्ये 25 वर्ष जीवनाची त्यामध्ये लावतो आहे, किंवा काही मला कमाई होईल कागदाच्या पैशाची. याच्या विरुद्ध आपण जर बघितलं, भगवंताने जीवनासाठी जे आवश्यक आहे ती सर्व व्यवस्था सर्व जीवांसाठी आधीपासून केलेली आहे. कागदाची पैशाची आवश्यकता नाही आहे. पण आपल्याला असं अज्ञान आणि भ्रम झालेला आहे की पैशाशिवाय कसं जीवन जगू शकतं. जर एवढं ज्ञान झालं की भगवंताने सर्व व्यवस्था केलेली आहे जीवन आवश्यक, हां खाऊन झोपायचं नाही आपलं, जे काही आपल्याला बुद्धी दिली भगवंताने त्याचा उपयोग घ्यायचा नाही, थोडंफार कष्ट घ्यायचे, एक सेवा म्हणून जीवन जगायचं आहे. पण केवळ पैसा मला सगळं सुख देईल, पैसा मला सगळ्या समस्या सोडवेल, हे भ्रम आहे. आपण जेव्हा आपलं जीवन एक सेवा म्हणून आपण जगतो, त्या मग सर्व वैयक्तिक समस्या, मानसिक समस्या, कौटुंबिक समस्या, सर्व जगाच्या समस्या मिटू शकतात. का सर्व व्यवस्था आहे भगवंताची. काल ही घटना घडली भाऊ की एका लिफ्टमध्ये, लिफ्ट असं ना, बिल्डिंगची लिफ्ट, त्यामध्ये एकाने बॅटरी आपली असं नाही, ई-बाईक, इलेक्ट्रिक बाईक, त्याची बॅटरी काढली असेल कशासाठी, तो घेऊन लिफ्टमध्ये चढला आला. आणि जसं त्याने लिफ्टचा दरवाजा बंद केला, तिचा स्फोट झाला, त्याचा जळून मेला. आणि तिथे CCTV असल्यामुळे तो व्हिडिओ मिळाला की तो कसा ब्लास्ट कसा होतो आहे त्या बॅटरीचा, आणि तो 2 मिनिटात तो जळून मृत पावला. म्हणजे बघा, आपण म्हणतो इलेक्ट्रिक बाईक, एक टेक्नॉलॉजीचं खूप ना ॲडव्हान्समेंट झालेली, असं झालं तसं, खूप लोक शॉक लागून सुद्धा मृत्यू पावतात. म्हणजे आपण मृत्यूचे साधनं जे आहे, मौत का सामान मृत्यूचं सोबत घेऊन चाललं आहे. आपल्या गाड्या, आपल्या घोड्या, आपल्या मोबाईल, हे सगळे जे आहे ना, काही होऊ शकतं. पेट्रोल आपल्यासोबत असतं गाडीमध्ये, केव्हाही भडका होऊ शकतो, होतं असं झालेलं आहे. सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक वायर हे गेलेलं आहे. तर ते अनेक लोकांचं असं होतं की पावसाळ्यामध्ये ते खांब पडतात, तार तुटतात, जीव जातो काही लोकांना, असं घडतं. तर सांगायचं काय, आपण जे समजतोय प्रगती ते अधोगतीच बनते शेवटी, जर भगवंताच्या भक्तीमध्ये आपण जोडलं नाही तर. हा एक उपाय आहे की आपण नुसतं शांत असं बसून नाही राहायचं आहे.
आपण काहीतरी उद्योग केलाच पाहिजे, पण भगवंतासाठी. का? आपलं जीवन भगवंतामुळे आहे. जीवनाचं आपलं संपूर्ण काही जे पालन पोषण आहे ते भगवंतामुळे होत आहे, हे बघितलं पाहिजे. आपलंच काय, हे अनंत कोटी जे जीव आहे, पशु पक्षी है ना, किडामुंगी, हे मोठमोठी जे झाडं वनस्पती आहे, त्यांना कोण सांभाळत आहे? यांचं जे पालन पोषण जे आहे, यांचं जीवन कोण सांभाळतं? भगवंत सांभाळतो. कोणती कंपनी थोडी या पशुपक्ष्यांना खाऊ घालते, भगवंत सांभाळतोय. जर ह्या पशुपक्ष्यांना काही एका पैशाची आवश्यकता पडत नाही जीवन जगायला, तर आपल्याला काय आवश्यकता पडणार? पण आपण असं बनवून ठेवलं जीवन, कसं कृत्रिम, आर्टिफिशियल, की त्याचा ना असं वाटतं की पैशाशिवाय कसं जगायचं. आपल्याला जगायला एक जागा पाहिजे, आपल्याला काही भोजन पाहिजे, काही आपल्याला ना एक व्यवस्था पाहिजे. ती सर्व आहे. थोडा आपण बुद्धीचा उपयोग केला, सर्व काही शक्य आहे. आपण काही सेवा केली कोणासाठी. आधी असं होतं बघा, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही धान्य पिकवलं, तुम्हाला कपडे शिवून घ्यायचे, समजा पैसे द्यायचं काम नाही, का पैसे नव्हतेच, थोडं धान्य द्यायचं, तुम्हाला कपडे शिवून दिले. तुम्हाला कुठं गावाला जायचं आहे, कुठं काही गाडी बैलगाडी, तेव्हा घोडागाड्या बैलगाड्या ते मागून घ्यायचे, त्यात बसून ते जायचे. काही धान्य दिलं, काही जे आपल्याकडे आहे ती सेवा दिली. तर म्हणजे पैसाच पाहिजे असं नाही आहे. काही आपण बदलात काही सेवा दिली, काही आपल्याला वस्तू दिली, तर आपलं काम चालणार आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जे खूप चिंता असते काय वेळेस, पैशाशिवाय कसं होणार, पैशाशिवाय कसं होणार. हां, सेवेशिवाय काही होऊ शकत नाही. एवढा पैसा नसेल चालेल, तर आपल्याला सेवेची इच्छा असेल ना, तुला संपूर्ण जगामध्ये काही अडचण येणार नाही. तुम्ही कुठेही गेले, थोडी सेवा देऊन तुमचं काम होऊ शकतं, हो की नाही. तुला भोजनाची इच्छा आहे, तुम्ही जिथेही गेले ती थोडी सेवा केली कोणासाठी, तो तुम्हाला काही भोजन खाऊ घालेल. असं होतं ना. अनेक गावात आपण बघितलेलं आहे की कोणी समजा त्यावेळेला पैसे नाही, मग तो कुठंतरी भांडे भांडे धुवून देतो, काही साफसफाई करून देतो, मग त्याला त्या घरामध्ये काही ना काही भोजन मिळतं, वस्तू मिळतात, काही वेळेस कपडे मिळतात. दुकानात थोडं काम केलं, कापड दुकानामध्ये, बाबा हे कपडे घेऊन जा. म्हणजे आपण जे समजतो की पैशाशिवाय कसं जगायचं, असं जगायचं. सेवा करून, काय करून सेवा. हां, हे सगळं आहे. समजा माझी तब्येत बिघडली, वैद्य आहेत, डॉक्टर्स आहेत, ते तुम्हाला उपचार करतील. ज्याला माहिती आहे यांच्याकडे पैसेच नाही आहे, मग ते म्हणतील भाऊ तू थोडा आता उपचार केल्यानंतर थोडं माझे कामं आहेत, तर एवढं थोडं करून देतो. मग तो पण करून देईल ते कामं. हे असं शक्य आहे. समजलं की समजा तुझ्याकडे पैसाच नाही आहे, काहीच नाही आहे, तरी आपण जीवन जगू शकतो असं मला सांगायचं होतं. असं नाही की पैसा ठेवूच नाही. पहिली पद्धती होती. हां, मी असं म्हणत की पैसा ठेवू नये. पैसा आहे तर ठीक आहे, पण नसेल पण समजा तरी आपण जीवन जगू शकतो. मला तर सांगायचं आहे की पैशाशिवाय जगू शकत नाही असं काही नाही आहे. आम्ही जे 12 वर्षापूर्वी पैसे कमवणं सोडून सेवेत लागलो. कशामुळे लागलो? हे अनुभव होता, विश्वास होता की आपण जर सेवा केली, जीवन जे आपलं आहे त्याचा आपण उपयोग सेवा म्हणून केला, तर निश्चितपणे आपली सगळी व्यवस्था आयुष्यभर कायमसाठी होणार. मनाला चिंता नाही आहे. असा अनुभव आहे, नुसतं बोलत नाही आहे. मागच्या 12 वर्षापासून अनुभव आहे की जे काही लागतं ते सर्व काही मिळतं, ती सगळी व्यवस्था आहे. तर सांगायचं उद्देश हा की आपण जर आपलं जे मूळ स्वरूप आहे आत्म्याचं, काय ते सेवा, सेवा. की जीवेश स्वरूप होय कृष्ण नित्यदास. आपण जर समजून घेतलं की आपलं मूळ स्वरूप भगवान श्रीकृष्णाचे सेवक म्हणून आहे, दास म्हणून आहे, आपण तशी बुद्धीला वळण दिलं, आपल्या चेतनेला वळण दिलं, निश्चितपणे आपण आजच्या आज तत्क्षणी मायातून मुक्त होऊन जीवनाचा शुद्ध आनंद घेऊ शकतो. हे होईल, ते होईल आणि भविष्यामध्ये मी सुखी होईल असा भ्रमात आपलं राहण्याची आवश्यकता पडणार नाही. आपण आजपासून नित्य आनंदी होऊ शकतो. खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तसं हे कोणत्या देवीचं जे म्हणणं आहे की भगवंतांचं जे कर्म आहे ते कसं आहे, विडंबना आहे किंवा ते भ्रमात टाकणार आहे. कोणासाठी?
जे भक्तिसेवेमध्ये युक्त नाही त्यांच्यासाठी, म्हणजे भक्तीमध्ये युक्त आहे त्यांना काही भ्रम नाही. बघा, कोणती देवी जी सांगते म्हणजे काय, तिला भ्रम नाही आहे. ते दुसऱ्यांसाठी सांगते. लोकांना भ्रम होतोय, दुसऱ्यांना भ्रम होतोय की कृष्ण हे परमेश्वर आहे. त्यांना ते विश्वास नाही पडत आहे, त्यांना श्रद्धा नाही आहे. का श्रद्धा नाही आहे? ते भक्ती भावनेमध्ये नाही आहे, ते सेवे भावनेमध्ये नाही आहे. आणि कोणती देवी जी आहे ते सेवे भावनेत असल्यामुळे ती स्वतः हे स्वतःला सांगते की भ्रमात पाडणार आहे, पण मी ते भ्रमात नाही आहे. मी तुझी आत्या दिसते, पण मी तुझी आत्या नाही आहे. मी तुझी सेवक, तुझी दासी. तुला हे ज्ञान तिच्या भक्ती भावनेमुळे स्पष्ट आहे. श्री कृष्ण. धन्यवाद. ग्रंथशास्त्र भागवत महापुराण की समवेत गौर भक्त छंद की गाय गौर प्रेमानंदी. धन्यवाद. हरे कृष्ण.